हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन। आज मी इथे पावभाजी बनवली आहे। तुम्ही इथे बघू शकता, अगदी झटपट होणारी, कमीत कमी वेळामध्ये होणारी अशी ही पावभाजी आहे। कुकरमध्ये मी ही बनवली आहे, अगदी एकजीव झाली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर ह्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते। कलर पण खूप छान आलेला आहे। ह्याची डिटेल रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे कुकरमध्ये मी झटपट होणारी अशी पावभाजी तुम्हाला आता करून दाखवते। तर तुम्हाला मी साहित्य जसं जसं घालत जाईन तसं तसं दाखवत जाते। तर सगळ्यात आधी मी इथं कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याचबरोबर मी थोडंसं बटर पण घालणार आहे। तेल आणि बटर असं दोन्ही घातलेले मी याच्यामध्ये। नुसत्या बटरमध्ये पण तुम्ही करू शकता किंवा नुसत्या तेलात पण करू शकता। आता यामध्ये सगळ्यात आधी मी इथे आलं लसूणची पेस्ट बनवून घेतली आहे, ती घालून घेते आणि ती यामध्ये एखादा मिनिटभर अशी चांगली परतून घ्यायची। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतून झालेला आहे, यामध्ये मी बाकीच्या भाज्या घालून घेते। तर इथे हा फ्लॉवर घेतलेला आहे, तो घालून घेते मी। त्यानंतर सिमला मिरची घालायची आहे। भाज्या तुम्हाला ज्या हव्या आवडत असतील त्या तुम्ही घालू शकता। त्यानंतर बटाट्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात, त्याही घालून घ्यायच्या यामध्ये। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने जर तुम्ही पावभाजी केली तर ह्याला वेळ पण लागत नाही आणि चवीतही काही फारसा बदल होत नाही, छान होते। आता यामध्ये मी मटार घालून घेते। हे मटार घालायचे यामध्ये आणि त्याचबरोबर यानंतर मी इथे टोमॅटो आणि बीट याची अशी मिक्सरमध्ये प्युरी करून घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची। तुम्ही इथे बघू शकता, बीटमुळे ह्याला रंग खूप छान येतो। त्याच्यात मी थोडंसं पाणी घालून हे सगळं यामध्ये मी घालून घेते। आणि हे यामध्ये सगळं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता यामध्ये आपल्याला बाकीचे सगळे मसाले घालून घ्यायचे। तर सगळ्यात आधी मी इथे 1 चमचा हळद घालतीये यामध्ये। त्यानंतर इथे 1 चमचा लाल तिखट घालायचं। हे रंगाचं आहे, थोडंसं जास्त घातलं तरी हे काही तिखट होणार नाही आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला धणेपूड घालायची आहे। इथे 2 चमचे मी धणे पावडर घालून घेते। नंतर यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा आणि सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं।
आणि हे सगळा मसाला यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा। आता बाकी काहीही घालणार नाहीये मी। हा प्रॉपर यामध्ये मिक्स झाला की ह्याला झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करायच्या। तर आता हा मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी थोडंसं अगदी अंगालगत असं पाणी घालतीये भाज्या शिजण्यासाठी। खूप पाणी पण नाही घालायचं, अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी यामध्ये। आणि आता ह्याला मी कुकरला झाकण लावून टाकते आणि ह्याला 3 शिट्ट्या करून घेते। आता इथे 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी। आता आपण बघूयात आपली भाजी शिजली आहे का। आता तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी जी आहे ती आता छान शिजलेली आहे। आता आपण ही चांगली एकजीव करून घेऊया। तर इथे मी हे पावभाजीचं असं एक स्मॅशर घेतलेलं आहे, ह्याच्याने आपण सगळी भाजी जी आहे ती एकजीव करून घ्यायची। भाजी शिजल्यामुळे ह्याला वेळ लागत नाही एकजीव व्हायला। ह्याच्यात आत्ताच आपण पाणी नाही घालायचं, आधी ती सगळी मॅश करून घ्यायची आणि नंतर आपल्याला लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं। आधीच पाणी घातलं तर ती अशी एकजीव होत नाही लवकर। झटपट होणारी आपली पावभाजी जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता एकसारखी झालेली आहे आता ही भाजी आपली। आता यामध्ये मी पाणी घालून घेते। आपल्याला कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजे यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे आपली इन्स्टंट होणारी अशी पावभाजी जी आहे ती तयार झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर ही भाजी तयार आहे। ह्याच्यावर वरून मी फक्त आता कोथिंबीर घालून घेते। तर तुम्हाला माझी ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।